नमस्कार शेतकरी मित्रांनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 16 यामध्ये बाळबांधणीनंतर कोणती फवारणी घ्यायची आणि ती फवारणी घेतल्यानंतर लवकरात लवकर ऊस बांधणीला कसा येतो हे सांगणार आहे। आणि 1 पासून ते बरोबर 15 व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे बघायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर पार्ट नंबर 17 हे टाका। शेतकरी मित्रांनो, सरासरी 70 ते 80 दिवसानंतर आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असतं, कारण बाळबांधणीनंतर 10 ते 20 दिवसानंतर झाडाला एक विशिष्ट प्रकारच्या पानावर किडी किंवा रोगाचा अटॅक होतो किंवा पांढऱ्या माशी आणि थ्रिप्सचा अटॅक होतो। आणि ती फवारणी केल्यानंतर ऊसाची उंची, शेतकरी मित्रांनो ऐकून घ्या बरं का, ऊसाची उंची सरासरी 2.5 ते 3 फुटांनी वाढते। त्यामुळं ऊस लवकर बांधणीला बी येतो आणि लवकर बांधणीला आल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर ऊस बांधणी केल्यामुळं पुढे उत्पादन बी वाढण्यासाठी मदत होतं, कारण महिन्याला 3 कांड्या वाढतात। ऊसाची बांधणी योग्य वेळेत होणं बी महत्त्वाचं असतं। योग्य वेळ कोणती असते? 90 दिवस, सरासरी 90 दिवस, 100 दिवस किंवा 120 दिवसात, या दिवसामध्येच आपली ऊसाची बांधणी होणं गरजेचं आहे, ते बी 100+ टार्गेटच्या प्लॉटचं। त्याच्यामुळे ही फवारणी कधीही चुकू नका, कारण ह्या फवारणीनं सरासरी 2.5 फुटानं ते 3 फुटानं ऊसाची उंची वाढते। ती कोणती? शुगर किंग किटमधलं किंग नंबर 2 19-19 1 किलो आणि एक्ट्रा 50 ग्रॅम। याच्यामुळं पांढऱ्या माशीचा बी कंट्रोल होईल, थ्रिप्सचा बी कंट्रोल होईल आणि हे टॉनिक दिल्यामुळं ऊसाची उंची एकदम स्पीडमध्ये वाढेल। ही माहिती जर आवडली असली, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्ते।